बीडच्या विद्यार्थ्यांनी आता सध्या चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवलेली आहे। शिक्षण भरतीत इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करा अशी मागणी सध्या या विद्यार्थ्यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय पुण्यामधून, ज्या ठिकाणी डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवलेली आहे आणि शिक्षण भरतीत इंग्रजी माध्यमांचं स्वतंत्र आरक्षण रद्द करा अशी मागणी सध्या या विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर, सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, या विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, कारण त्यांनी चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवलेली आहे? एकंदरीत जर आपण पाहिलं तर डीएड आणि बीएडचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी खरं तर जे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील त्यांची गाडी अडवलेली आहे आणि हा जो प्रकार आहे तो पुण्यात घडलेला आहे। पुण्यातील शिक्षण आयुक्तालय कार्यालयामध्ये खरं तर चंद्रकांत पाटील हे आले होते आणि त्यावेळेस खरं तर हे विद्यार्थी आक्रमक होत त्यांनी चंद्रकांत पाटलांची गाडी अडवलेली आहे। दुसरी गोष्ट जर यामध्ये जर आपण पाहिली तर ती खरं तर महत्वाची आहे, ती म्हणजे शिक्षक भरतीमध्ये इंग्रजी माध्यमांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ती खरं तर रद्द करण्याची मागणी खरं तर या विद्यार्थ्यांनी केलेली आणि हे आंदोलक विद्यार्थी आक्रमक होतं। त्यांनी चंद्रकांत पाटलांना खरं तर वेळोवेळी याविषयी निवेदनही दिले होतं। मात्र तरीही जर इंग्रजी माध्यमांचे आरक्षण रद्द होत नसेल यामुळे खरं तर हे विद्यार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी खरं तर एकंदरीत चंद्रकांत पाटलांची गाडी अडवल्याचं एकंदरीत पाहायला मिळाले। दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर मराठी माध्यम आहे आणि मराठी माध्यमातील जे विद्यार्थी आहे त्यांनाही खरं तर इंग्रजी माध्यमातील आरक्षणाचा फटका बसतोय आणि त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी खरं तर या विद्यार्थ्यांनी केलेली आणि हे संपूर्ण जे विद्यार्थी आहेत ते खरं तर पुण्यातील जे सेंट्रल बिल्डिंग आहे तिथे जे शिक्षक भवन आहे त्या संदर्भात आयुक्त कार्यालयात तिथे आक्रमक होताना पाहायला मिळाले आणि एकंदरीत पोलिसांनी योग्य वेळी धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।